एक महत्त्वाची बातमी पुण्यातून समोर येते। पुण्यातल्या अनेक मशिदींमध्ये ईद निमित्त उत्साह दिसतोय। कळस परिसरात ईद निमित्त हिंदू मुस्लिम एकता पाहायला मिळाली। नमाज पठण करून बाहेर आलेल्या मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी गुलाबाची फुलं दिली। हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश इथल्या नागरिकांनी दिलाय। आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिनं। आज ईद आहे आणि ईदेच्या निमित्त सगळ्या हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या जात आहे। आपण आहोत सध्या धानोरी परिसरातील कळस गावातील या जामा मस्जिदीसमोर। पुण्यातील अनेक मशिदीत हाच उत्साह पाहायला मिळतोय। मात्र या मशिदीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जात आहेत। आणि आपण जर बघितलं तर माझ्या मागे अनेक लहानगे सकाळी सकाळी तयार होऊन नमाज पठण करून या ठिकाणी ईद साजरी करताना दिसत आहे। आपल्यासोबत ज्यांनी हे सगळं आयोजित केलंय ते सर आहेत। सर, तुम्ही आज या सगळ्या हिंदू बांधवांना शुभेच्छा देताना दिसतायत, काय सांगा? आज आपल्या संपूर्ण जगामध्ये रमजानीचा सण अत्यंत आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना सर्व मुस्लिम बांधव एक महिन्यापासून जे उपवास करतात त्या उपवासाचा शेवट रमजान ईदच्या माध्यमातून होतोय आणि ती नमाज पठण करून आज सर्व बांधव या ठिकाणी बाहेर पडतायत। तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेल्या 20 वर्षांपासून हा उपक्रम या ठिकाणी राबवतोय। सर्व आमचे मुस्लिम बांधव यांना ईदच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांचं भावी आयुष्य अत्यंत सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी जाओ अशी अल्लाहच्या चरणी प्रार्थना करतो। ईद मुबारक। कैसा लग रहा है आप यहाँ सब नमाज पठन करके आप गुलाब लेके जा रहे हो? बहुत अच्छा लग रहा है। ऐसे ही होना चाहिए पूरे शहर में, पूरे हिंदुस्तान में एक दूसरे के साथ मिलजुल के रहना चाहिए। यही सिखाता है अपना संविधान हमको। रमजान ईद का क्या प्लान है दिन भर का? तो देखते हैं अभी क्या प्लान है, घर पे जाने के बाद पता चलेगा। सगळे मुस्लिम बांधव असू देत किंवा त्यांचे लहान मुलं त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना या ठिकाणी गुलाबाचं फूल आणि मिठाई देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे। जामा मशिदीसमोर हा सगळा उपक्रम आपल्याला दिसतोय आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी असू देत किंवा सामाजिक सलोखा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। तर रमजान ईदचा राज्यभरामध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। सध्या आपण दृश्य पाहतोय पुण्यामधली जामा मस्जिद परिसरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्यतेचा आपल्याला चित्र पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।